तुम्हाला चित्र बघायला मिळेल की जर मला फलटणकरांची इच्छा असेल आणि त्यांनी जर संधी दिली तर मी तुम्हाला प्रश्न पडेल, हा आलेला नगराध्यक्ष आहे का एखादा सुपरवायझर म्हणून काम पाहतोय? सद्गुरू बाबांच्या चरणी प्रार्थना करतो या शहराची सेवा करण्याची संधी मला मिळावी. निवडून देत नाही जोपर्यंत जनता आपल्याला सांगत नाही तोपर्यंत नगरपालिकेत पाऊल टाकायचं नाही. मी जे काम करायचा प्रयत्न केला मी माझ्या सहकार्याने मिळून ते सगळं देखणं सुंदर आदर्शवत आणि प्रामाणिकपणे काम उभं करायचा प्रयत्न केला आहे. डिव्होशनल मी काम करायचा प्रयत्न केला आणि त्याच भावनेमधून माझ्या कल्पना होत्या की आपल्याला खरं तर या तालुक्यामध्ये सहकाराबरोबर नगरपालिकेतले काम करायला संधी मिळाली असती तर बरं झालं असतं. या शहरामध्ये अत्यंत चांगलं सांस्कृतिक वातावरण तयार करायचं आहे, साहित्यिक वातावरण तयार करायचं आहे, क्रीडात्मक वातावरण तयार करायचं आहे. त्याबरोबर फलटण स्वच्छ सुंदर देखणं आदर्श अशा पद्धतीचं काम मला उभं करायचं आहे आणि त्याच्या बाबतीतल्या माझ्या कल्पना भरपूर आहेत. कुठलाही एक नया पैशाचा गैरवापर आपल्याला बघायला मिळणार नाही अशा पद्धतीचीच भूमिका घेऊन मी या नवीन भविष्यकाळामध्ये जर मला संधी मिळाली तर त्या पद्धतीचं काम उभं करण्याचा माझा आपलं स्वागत आहे. आपण 2च दिवसांनी अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत आहात. 14 ऑक्टोबर 2025 रोजी आपण आपल्या वयाचे 75 वर्ष पूर्ण करत आहात. अमृत महोत्सवासाठी आपलं अभिनंदन करत असताना फलटणमध्ये जन्म, फलटणमध्ये बालपण, फलटणमध्ये शिक्षण, फलटणमध्ये महाविद्यालयीन शिक्षण आणि फलटणमध्ये सामाजिक राजकीय सहकार इत्यादी क्षेत्रात कार्य असे आत्ता जे फलटणमध्ये आहेत त्यांची वर्गवारी केली त्यात आपण त्यात प्रामुख्याने या ह्याच्यामध्ये मोडता की सगळंच आपलं फलटणमध्ये झालेलं आहे. म्हणजे फलटण हा आपला ब्रँड आहे. तेव्हा आता अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मागं वळून पाहताना आपल्याला आपल्या बालपणीचं शिक्षणाचं आपण काय सांगाल त्याबद्दल? खरं तर माझा जन्म महिला मंडळमध्ये झाला. राणीसाहेबांनी सुरू केलेलं महिला मंडळ होतं त्यामध्ये आणि त्यानंतर माझं शिक्षण मुदीची प्राथमिक विद्यामंदिरमध्ये झालं ज्याला बाजारे गुरुंची शाळा असं टोपण नाव होतं. आजही म्हणलं जातं. आणि त्यानंतरचं माझं शिक्षण मुदी हायस्कूलमध्ये झालं. मध्ये काय काळ मी श्रीराम हायस्कूलला सुद्धा शिकायला होतो आणि माझं ग्रॅज्युएशन आर्ट्समध्ये मुदीची कॉलेजमध्ये झालं. आणि त्याच वेळेस मला प्राचार्य शिवाजीराव फार जवळून पाहायला मिळाले. मला ते भावले आणि त्यांच्या विचारांनी मी एक प्रेरित झालो आणि असं वाटलं की खरंच खूप करता येण्यासारखं आहे. मोठे महंत संत सरांची जी व्याख्यानं ऐकली तेव्हा असं वाटलं की आपल्यालाही खूप करता येण्यासारखं आहे आणि त्या दृष्टीने समाजासाठी लोकांसाठी अडचणीत असलेल्या लोकांसाठी काय करता येईल का याचा विचार करायचा प्रयत्न करून मी कामाला लागलो. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंच्या विचाराचा प्रभाव आपल्यावर पडला आणि त्यातून आपल्याला प्रेरणा मिळाली की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग शिक्षण झाल्यानंतर समाजासाठी काहीतरी करण्यासाठी नेमकं केव्हा सुरुवात केली? खरं तर मी एफआला शिकत होतो आणि त्याच वेळेस नगरपालिकेची निवडणूक लागली होती आणि ती 74 सालची निवडणूक मी लढलो होतो. त्यावेळेस मला आजही आठवतं आहे. नागरिक संघटना होती, बापू भोसले आमचे उमेदवार होते, अपोजिशनला काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाबासाहेब मोरे होते डॉक्टर भोटेच्या नेतृत्वाखाली आणि इकडं आम्ही चिमनराव कदम साहेब, हिंदूराव निंबाळकर, मी असे एक 4-5 जण एकत्र होतो. हरिभाऊ निंबाळकर, JB माने वकील आम्ही मंडळी नागरिक संघटना स्थापन केली होती. भाई वैद्य त्या ओपनिंगसाठी सभेला आले होते आणि त्यांच्या प्रेरणेमधून आम्ही ती नागरिक संघटना सुरू केली. नागरिक संघटना हे निवडणुकीचं माध्यम ठरलं नंतर, पण त्याही आधी आपण फलटण शहर योग संघटना की ज्याला शंकर मार्केटमध्ये बकुळच्या झाडाखालून त्या योग संघटनेची सुरुवात झाली, त्याही योग संघटनेमध्ये आपण खजिनदार होता. त्याबद्दल आपण काय सांगाल? आम्ही एक 8-10 मुलांनी एकत्र येऊन आपल्या नेतृत्वाखालीच आपणच त्यावेळेस आम्हाला मार्गदर्शक होता हिंदूराव, आम्ही सगळ्यांनी संघटना स्थापन केली, कामाला लागलो. वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन करायचं काम निश्चितपणे आम्हाला केलं आहे, याची आम्हाला आजही जाण आहे. ज्या गोष्टी आपल्याकडनं शिकायला पाहिजे त्या आम्ही शिकलोच, याच्याबद्दल आमच्या मनात दुमत नाही आहे. आणि मग त्या काळामध्ये
ज्या लोकांच्यावर अन्याय होत होते त्या होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांची बाजू घेऊन आम्ही लढायला लागलो. काळे बाजारांच्या विरुद्ध आम्ही लढाई दिली. त्यावेळेस परिस्थिती टाईट झालेली होती आणि मग जे स्टॉक करत होते त्यांचे स्टॉक आम्ही ओपन करून काढले, हुडकून काढले आणि लोकांना कसं जास्त चांगल्या पद्धतीचं धान्य मिळेल, स्टॉक करता येणार नाही अशी चळवळ केली. आणि ही चळवळ करता करताच आम्ही नागरिक संघटनेची स्थापना केली आणि आम्ही ठरवलं की आपण नगरपालिकेची निवडणूक ही लढवायची आणि समाजासाठी चांगल्या पद्धतीचं काम करायचं, अशी आमची नगरपालिकेची निवडणूक लढण्या अगोदर आमची भूमिका होती. युवक संघटनेमध्ये काम करताना आज जे आपण शिवभोजन म्हणतो, झुणका भाकर म्हणतो, ती झुणका भाकर आम्ही त्यावेळेस 1 रुपयामध्ये देत होतो आणि बोकळी झाडाखाली आम्ही ती करत होतो. तिथनं आम्ही लोकांना द्यायचा प्रयत्न करत होतो. हे चित्र त्यावेळेस आवडत होतं लोकांना. आमचं संघटनेचं चाललेलं काम निश्चितपणे आवडत होतं. असं चित्र त्याही वेळेस आम्हाला बघायला मिळत होतं. जेव्हा या नागरी संघटनेच्या माध्यमातून निवडणुकीचे रणसिंग फुंकलं गेलं आणि शहर युवक संघटनेच्या माध्यमातून आपल्या नेतृत्वाला काही पैलू मिळाले, या काळामध्ये फलटणमध्ये सहकार क्षेत्राचं वर्चस्व होतं. सहकार क्षेत्रातले आदरणीय मुकुटराव भोवटे असतील किंवा डॉक्टर कृष्णचंद्र भोवटे असतील, ही सगळी मंडळी सहकारामध्ये काम करत होती. तेव्हा आपण त्यांच्या विरुद्ध काही काळ संघर्ष केलात आणि मग आपण या निवडणुकीकडे वळलात. त्यानंतर आपण युवक काँग्रेसमध्ये गेलात आणि आमदार चिमणराव कदमांच्या बरोबर आपण काम केलं. ते युवक संघटना ते युवक काँग्रेस हा आपला प्रवास कसा झाला? युवक संघटनामध्ये काम करत असताना या तालुक्यामध्ये डॉक्टर भोटेंच्या नेतृत्वाखाली सगळ्या सहकारी संस्था एकवटलेल्या होत्या आणि त्या संस्थांमध्ये जे काही चुका घडत होत्या त्याच्यावरही बोट ठेवून त्या सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, आक्रमकता आम्ही दाखवली आणि हे काम करता 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 आम्हाला असं जाणवायला लागलं की खूप गोष्टी करता येण्यासारख्या आहेत, सहकारातही आपल्याला चांगलं काम करता येईल. आणि अशा प्रेरणेमधून मी खऱ्या अर्थानं संघटनेमधून युवक संघटनेमध्ये असतानाच सहकाराकडं माझा ओढा होता जास्त, म्हणून मी सहकार क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आणि कामाला सुरुवात केली. या युवक संघटनेत काम करत असताना नागरी संघटनेमध्ये आपण थेट नगराध्यक्ष म्हणून त्यावेळेचे संस्थान काळातले कायदेमंत्री आणि काँग्रेसमधले एक जबरदस्त नेते ॲडव्होकेट सरा उर्फ बापू भोसले यांना आपण नगराध्यक्षपदाला पाठिंबा दिलात. पण आम्हाला अशी पक्की माहिती आहे की हे काँग्रेसच्या विरोधात बापू भोसले लढणार होते आणि हे सगळं वृत्त त्यावेळेला देशाचे नेते असलेले आदरणीय यशवंतराव चव्हाण यांना समजलं होतं आणि त्यांनी त्यांच्या मेहुण्याला काँग्रेसतर्फे तिकीट द्यायचं ठरवलं होतं. म्हणजे आपला जो युवक संघटनेचा निर्भीडपणाचा बाणा होता तो यशवंतरावांच्या भेटीमध्ये सुद्धा त्यांना जाणवला. ती भेट कशी झाली आपली? खरं तर नागरिक संघटना जेव्हा आम्ही स्थापन केली तेव्हा आमच्या डोक्यामधली मूळ कल्पनाच अशी होती की बापू भोसल्यासारखा एक निष्कलंक मनुष्य नगराध्यक्ष म्हणून आपण उभं करायचं. आणि त्यांना उभं करत असताना शेवटच्या क्षणापर्यंत भाई वैद्यांच्या सभेमध्ये सुद्धा मंडे झालेल्या सभेत भाई वैद्यांनी सांगितलं की सर्व सर्कस तयार आहे, मेन पिलर जो आहे बापू भोसले तुमच्या निमित्तानं तोच अजून ढळमळीत आहे, त्याचा निर्णय होणं गरजेचं आहे. आणि बापूंनी त्या क्षणात असंही सांगितलं, आजपर्यंत काँग्रेस पक्षाचा आदेश आलेला नाही, मी काँग्रेस पक्षाचा पाईक आहे, परंतु त्यांना आदेश न मिळाला आणि काँग्रेस पक्षांनी परस्पर बाबासाहेब मोरेंना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आणि मग आम्ही बापूंना तयार केलं आणि आमचे बापू भोसले हे नागरिक संघटनेचे उमेदवार ठरले. त्यावेळेस अनेक गोष्टी आहेत. ज्यावेळेस इलेक्शन सुरू झाली तेव्हा यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी आम्हाला बोलून सांगितलं, सातारला आपल्याला बोलवलं होतं आणि सांगितलं की मी माझ्या मेहुणे बाबासाहेब मोरे यांना काही देऊ शकलो नाही आणि त्यांना मी आता नगराध्यक्षपदाची संधी देतो आहे. मला असं वाटतं की आपण त्यांना निवडून आणावं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करावा. त्यावेळेस आमच्याबरोबर चिमणराव होते. चिमणराव हे त्यांनी असं सांगितलं की भविष्यकाळात चिमणराव तुमच्या बाबतीत निर्णय घेताना मला कुठली अडचण होऊ नाही अशा पद्धतीचं काम तुम्ही ह्या इलेक्शनला करा. आणि नंतर मग आम्ही सगळे आल्यानंतर चिमणराव थोडे विचारात पडले, आता काय करायचं, देशाचा एवढा मोठा नेता आज जर असा म्हणत असेल तर आपलं भविष्य कसं घडणार. 8 दिवस आमचं यंत्रणा थोडी ढिल्ली पडली आणि ढिल्ले पडल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की चिमणराव थांबतायत की काय.
परंतु मग लोकांनी गावातल्या बैठका केल्या, चिमुरांनी मंथन केलं आणि लोकांनी सांगितलं वरनं किती मोठा हात असला तरी जनतेमधून जर तुमची ताकद नसेल तर तुम्हाला काहीही मिळणार नाही. आणि म्हणून आज तुम्हाला जनतेतनं ताकद उभी केली पाहिजे. आणि हे सगळे एकमुखी ठरल्यानंतर मग चिमुरराव परत आले आणि मग नागरिक संघटनेच्या कामाला त्यांनी सुरुवात केली आणि आम्ही बापू भोसलेंचं सीट फक्त 88 मतांनी जिंकलं. मी त्यावेळेसही उमेदवार होतो. कॉलेजमध्ये शिकता शिकता मला आजही आठवतं आहे, बापू भोसलेंची इलेक्शन लढत असताना मी माझ्या वॉर्डमध्ये उभं होतो, लायब्ररीपासून ते बुरुड गल्ली वगैरे एरियामध्ये. त्या मला फक्त 130 रुपये खर्च आला होता. आमचा मित्र विजय इत्राज हा बोर्ड रंगवाचाच सोन्यानी आणि त्यावर हरिभाऊ कुलकर्णी म्हणून जे माझे मित्र होते युवक संघटनेतले ते त्याच्यावर निळ्या अक्षरांनी भिंती रंगवायचे. त्यावेळेस हे फ्लेक्स बिक्स असं काही प्रकार नव्हता, वातावरणच होतं आणि अत्यंत सोपी इलेक्शन त्यावेळेस झाली. अर्थात मी पडलो. मातब्बर माणसाच्या घरातला एक उमेदवार उभा होता, भाऊसाहेब जाधवांच्या घरातला तानाजी जाधव पुतण्या उभा राहिला आणि माझा थोड्या मतांनी पराभव झाला. म्हणजे ह्या निवडणुकीमधून आणि युवक संघटनेच्या कामामधून आणि नागरी संघटनेच्या डावपेच्यातून आपली एक प्रतिमा अशी तयार होत गेली आणि आपल्या मनामध्ये पण अशी एक प्रतिमा झाली की लोकांचं मत आपल्या बाजूने यायचं असेल तर आपण लोकांच्यात जाऊन काही काम केलं पाहिजे, तर जनता आपल्याबरोबर येतील, कार्यकर्ते आपल्याबरोबर येतील आणि लोक आपल्याला पाठिंबा देतील. ही आपली विचारधारणा त्यावेळेला झाली. त्यानंतर ती कशी आपण विकसित केली त्याच्या संबंधात सांगायचं झालं तर 85 साली मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिलो. त्यावेळेस चिमुरराव कदम बरोबर होते आणि मी पोलीस स्टेशन दत्तनगर एरियामधनं अपक्ष म्हणून निवडून आलो. आल्यानंतर मला 86 साली 1 ऑगस्ट 86 साली मला नगराध्यक्ष म्हणून संधी मिळाली आणि तिथनं मी कामाला सुरुवात केली. 2-2.5 वर्ष मला संधी मिळाली. चांगल्या पद्धतीचं काम मी केलं आणि जेव्हा माझी ती वेळ संपली 2.5 वर्षाची त्यानंतर मी असं ठरवलं की आपण आता थांबायचं नाही आणि म्हणून मी 86, 87, 88, 89 साली पतसंस्थेची स्थापना केली सद्गुरू हरिभाऊ महाराज आणि कामाला लागलो. आणि आज त्या पतसंस्थेच्या माध्यमामधून मी 15 संस्थांचं मोठं जाळं तयार केलं. आज सर्व संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेल्या आहेत. हे एका अर्थाने मला कामाची प्रेरणा मिळाली युवक संघटनेत, युवक काँग्रेसमधून आणि त्यामुळे मी कामाला लागलो. हे जसे आपल्या जीवनामध्ये युवक संघटना, नागरी संघटना, नगरसेवक पदाची निवडणूक हे माइलस्टोन ठरले. नगराध्यक्षपद आपल्याला मिळालं. 2.5 वर्षाच्या काळामध्ये नगराध्यक्षपदाचं काम करत असताना तेव्हाही आणि नंतरही अनेक वर्ष लोकांच्या मनातला नगराध्यक्ष अशीच तुमची प्रतिमा तयार झालेली होती. परंतु ह्या काळामध्ये जसं काही काही वेळेला आपल्याला अशा अनेक लोक रस्त्यामध्ये भेटतात आणि अचानकपणे काही मार्गदर्शन करतात, जे सद्गुरू हरिभाऊ जसे आपल्याला मार्गदर्शक आहेत, तसं ह्या सहकार चळवळीकडं आपण वळत असताना हनुमंतराव पवारांच्यासारखा एक दिग्गज नेता आपल्या सहवासामध्ये आला आणि मग त्यांचं मार्गदर्शन आपल्याला कसं मिळत गेलं? मला आजही तो क्षण आठवतो ज्यावेळेस मी कामाला सुरुवात केली आणि सद्गुरू हरिभाऊ महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचं मी स्थापना केली. पण अण्णांना सांगायची कधी योग्य वेळ वाट पाहत होतो आणि असंच एक दिवस आम्ही अण्णांच्या गाडीमध्ये बसून पवारवाडीला निघालो होतो आणि तेव्हा मी अण्णांना सांगितलं, मोठ्या आनंदात सांगितलं की खुशीत सांगितलं की अण्णा मी सद्गुरू हरिभाऊ महाराज नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली आहे. एवढा ऐकताच अण्णा ताबडतोब नकळत चिडल्यासारखे माझ्याशी बोलले, दिलीपराव तुम्ही पतसंस्थेचा कारभार सुरू करताय, तुम्हाला जर सहकारात आदर्श काम उभं करायचं असेल तरच काम सुरू करा, अन्यथा काम करू नका. आणि मग काम सुरू झाल्यानंतर जेव्हा एक वार्षिक सभा होती नामोबा थिएटरमध्ये, आम्ही लोकांना आईस्क्रीम दिलं, लोकांना पिक्चर दाखवायचा कार्यक्रम रचला. वार्षिक मीटिंग नामोबामध्ये घेतली आणि मधल्या 1 तासात ह्या मीटिंगचं आयोजन केलं आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही अण्णांना बोलवलं. मीटिंग सुरू झाली. लोक प्रश्न विचारत होते, त्याची उत्तर मी देत होतो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होतो. त्यानंतर मी विचारा म्हणत होतो तरी लोक उत्तर देत नव्हते. आणि नंतर जेव्हा मी म्हणलं की तुम्ही कुणीही सूचना दिली नसेल, पत्र दिले नसेल तर तुम्ही आम्हाला सांगा, या 11th आवरात तुम्ही काही प्रश्न विचारा, मी त्याचं उत्तर द्यायला
तयार आहे. आणि आजही माझी गेल्या 25-30 वर्षामधली हीच पद्धत कामाची आहे. मी त्याच पद्धतीने काम करतो. माझ्या वार्षिक सभेमध्ये कुठल्याही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित लोकांना देतो. म्हणजे हनुमंतराव पवार यांनी आपल्याला पारदर्शक मंत्र दिला आणि त्या मंत्राने आपण तिथून पुढं सगळ्या या विविध क्षेत्रातल्या 15 संस्था आपण उभं करत गेल्या. पण आपल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये जेव्हा आपण नगराध्यक्ष झालात आणि त्यानंतर आपण नगरपालिकेचं राजकारण करतच राहिलात. कधी आपण करत राहिलात, कधी आपल्या सौभाग्यवती मधुबालाताई यांच्या माध्यमातून करत राहिलात, कधी आपले चिरंजीव तेसिंह भोसले रणजितदादा यांच्या माध्यमातून आपण सामाजिक काम करत राहिलात. परंतु थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक आपली फलटणमध्ये जेव्हा झाली त्यावेळेचा अनुभव आपल्याला काय आला? कारण त्यावेळेला असं एक चित्र रंगवलं गेलं होतं की दिलीपसिंह भोसले हे काही फलटणमधले नाही आहे. मी आपल्याला मगाशीच सांगितलं की माझा जन्मच मूळ फलटणमधला आहे. माझ्या आजोळ म्हणजे माझ्या आईंचं गाव जे आहे ते फलटण आहे. माझ्या आईंचं गाव फलटण असल्यामुळं आणि डॅडी ग्वाल्हेर स्टेटमध्ये कॅप्टन होते संस्थांमध्ये आणि त्यामुळं माझे मामा लोक लहान असल्यामुळं त्यांना माझ्या आईच्या वडिलांनी आमच्या आजोबांनी त्यांना बोलवलं की तुम्ही इथं या आणि आम्हाला जरा मदत करा. आता तुम्ही संस्थान खालसा झालेली आहेत आणि भारत स्वतंत्र झाला आहे. मग त्यांच्या शब्दाला मानून आमचे डॅडी इथं आले आणि इथं ते हॉटेल पाहत होते अमृततुल्य आरोग्य भवन. आणि ते पाहत असतानाच आम्ही त्यांच्याशी चर्चा करत असू की बाबा आपल्याला इथंच राहायचं आहे, इथंच काम करायचं आहे. आणि अशा पद्धतीनं ते काम जरी म्हणत असले लोक कुणी माझ्यावर टीका झाली असेल 2001 सालच्या निवडणुकीमध्ये की हे बाहेर न आलेत, निश्चितपणे वडिलांचं गाव आहे बारामती तालुक्यातलं, पण माझा जन्मच जर या फलटण शहरात झाला असेल आणि आज 75 वर्ष मी या फलटणकरांची सेवा अनेक संस्थांच्या माध्यमामधून प्रामाणिकपणे करत असेल तर मला या गावाचा मी नाही असं कसं म्हणता येईल तुम्हाला? याचा अर्थ आपण आता पक्के फलटणकर केव्हाच झालेला अर्थात 75 वर्षापूर्वी झालं. सेवेसाठी आपण आपलं आयुष्य खर्च केलेला आहे. हॉटेल गुलमोहरचा आपण उल्लेख केला, त्यामुळे एक असं विचारतो आणि लोकांना अशी उत्सुकता आहे की हॉटेल गुलमोहरच्या नंतर आपण हॉटेल लाईनमध्ये जे काही चांगल्या पद्धतीनं आत्ता काम केलेलं आहे म्हणजे आपण आणि आपल्या घरच्या सगळ्या परिवाराने, ते एक हॉटेल आणि दिलीपसिंह भोसले किंवा भोसले फॅमिली हा एक ब्रँड झालेला आहे. तो कसा विकसित केला? तर खरं तर 81 साली मी हॉटेल धंद्यामध्ये उतरलो. हॉटेल गुलमोहरचं नूतनीकरण केलं, नंतर मी कामाला लागलो आणि असं ठरवलं की हे छोटंसं हॉटेल आपल्याला एक मोठं हॉटेल बांधायचं आणि म्हणून रिंग रोडला असणाऱ्या जागेमध्ये हॉटेल मधुदीपची मी स्थापना केली, उभं केलं. आणि ते हॉटेल अत्यंत कष्टाने उभं केलं मी आणि मला वाटतं 93 साली त्याचं शुभारंभ झाला. त्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा समोर गणेश मंगल कार्यालय होतं, लक्ष्मीनगरमध्ये मी राहिला होतो. त्यावेळेस लोकांचे लग्न बघायचो मी आणि असं वाटलं की लोकांना अजून आपल्याला चांगलं काम सेवा देता येईल आणि म्हणून महाराजा मंगल कार्यालयाची मी स्थापना केली. त्यानंतरच्या काळामध्ये महाराजा एक्झिक्युटिव्ह हॉटेलची उभारणी केली. त्यानंतर महाराजा गार्डन गोविंद मिल्कच्या पलीकडच्या बाजूला मी उभं केलं पंढरपूर रोडला. आणि आज या इथं वडजल गावाच्या वर गेल्यानंतर पुणे दिशेला जाताना उजव्या हाताला ग्रीन पार्क नावाने थोरले चिरंजीव हॉटेल उभं करतात. या सर्व गोष्टी करत असताना निश्चितपणे ज्या पद्धतीने सहकारामध्ये ट्रान्सपरन्सी, प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी, डिसेन्सी, देखणेपण आणि क्वालिटी ही जपली सहकारात, त्याच पद्धतीने हॉटेल बिझनेसमध्ये मी जपली. म्हणून मला सहकारातही यश मिळालं आणि हॉटेल व्यवसायातही यश. म्हणजे या व्यवसायामध्ये सुद्धा आपण भोसले ब्रँड अतिशय यशस्वीपणे तयार करू शकलो. आता सहकारात काम करत असताना पतसंस्थेच्या माध्यमातून आपण पुढच्या संस्था केल्यात. राजकारणात काम करत असताना नगराध्यक्षपद मिळालं, नगरसेवक झालात, पुढेही आपण काम करत राहिलात. मग आपण शिक्षण क्षेत्राकडे कसे काय वळालात? ती गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. 86, 87, 88 साली मी नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून काम करत होतो.
त्या दरम्यानमध्ये प्राथमिक शिक्षण पंचायत समितीचं हे जिल्हा परिषदेच्या ताब्यात होतं. हायकोर्टापर्यंत जाऊन त्यावेळेचे जिल्हा परिषद अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील होते, प्रतापराव भोसले साहेबांनी मदत केली, मंत्री होते ते, आणि त्यांनी हे शिक्षण आमच्या ताब्यात द्यावं म्हणून प्रयत्न केला, पण यश आलं नाही. मग शेवटी आम्ही पाहिलं की शाळा ताब्यात आहेत कुणाच्या, जिल्हा परिषदेच्या, आणि आहेत कुठं, फलटण शहरात. खर्च मग नगरपालिका त्यावर खर्च करू शकत नाही आणि जिल्हा परिषद नगरपालिकेच्या क्षेत्रात म्हणून खर्च करत नाही. हे वास्तव अत्यंत वाईट घडत चाललेलं होतं आणि मुलांना बसायला जागा नव्हत्या, इमारती पडक्या झाल्या. तेव्हा ठरवलं की आपण हे शिक्षण, प्राथमिक शिक्षण आपण नगरपालिकेच्या ताब्यात घ्यायचं, आणि तो प्रयत्न करून मी हायकोर्टापर्यंत जाऊन हे शिक्षण नगरपालिकेच्या ताब्यात घेण्यात मी यशस्वी झालो. अर्थात त्यावेळेस नगरपालिकेची सत्ता माझ्या हातात होती, मी नगराध्यक्ष होतो. परंतु माझा काळ संपल्यानंतर पुन्हा त्या शिक्षण क्षेत्राची दुरावस्था सुरू झाली आणि म्हणून मी असं ठरवलं की आपण आता एक या शहरासाठी सुंदर, देखणी, अत्यंत चांगली शाळा उभं करायचा प्रयत्न करूया. माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे जे काम करायचं ते आदर्श, देखणं, सुंदर, ट्रान्सपरन्सी, पारदर्शक, भ्रष्टाचार विरहित असं काम उभं करायचा निर्णय घेतला आणि मी सद्गुरू हरिभाऊ महाराज शिक्षण संस्थेची स्थापना केली. तुम्ही मला सद्गुरू हरिभाऊ महाराज शिक्षण संस्था का नाव दिलं, त्याचा एक मोठा इतिहास आहे. ज्यावेळेस मी जेव्हा अडचणीत आलो आणि हरिबाबा महाराजांच्या पुढे नतमस्तक झालो, तेव्हा मला प्रचंड मोठ्या ताकदीने बाबांनी मदत केली. हे माझ्या मनात विश्वास होता, म्हणून कायम आशीर्वाद दिला. वडील त्यांचे भक्त होते, वडिलांनी त्यांची उपासना करत होते, त्यांचे गुरु हरिभाऊ महाराज होते. आम्हालाही गुरु, ज्याला आपण म्हणतो गुरु मानला पाहिजे, तो कार्यक्रम वडिलांनी करून घेतला आमचा आणि आम्हाला गुरु हरिभाऊ महाराज दिले. आणि त्यामुळंच त्यांच्या नावाने सर्व संस्था आपण उभ्या करायच्या. सद्गुरू हरिभाऊ महाराजांचं नाव जर दिलं आपण तर आपल्या हातून कुठलंही चुकीचं काम होता कामा नये, नैतिकता आपली ढळता कामा नये, भ्रष्टाचार आपल्या संस्थेत होता कामा नये. अशा पद्धतीची भूमिका घेऊन मी सद्गुरू हरिभाऊ महाराज शिक्षण संस्था काढली. नंतर सद्गुरू हरिभाऊ महाराज ग्रहतारण संस्था काढली. नंतर सद्गुरू हरिभाऊ महाराज प्रतिष्ठान काढलं. अशा पद्धतीनं त्या क्षेत्रामध्ये बालवाडी ते 12वीपर्यंत शिक्षण मी दिलं आणि सद्गुरू प्रतिष्ठानच्या मार्फत मी ब्रिलियंट अकॅडमीची स्थापना केली. आणि आता नवीन सद्गुरू प्रतिष्ठानच्या मार्फत मी आता पोद्दार लंच स्कूल काढतोय, त्याची फ्रँचायझी घेतली आहे. आणि साधारण 27 साली जेव्हा CBSE बोर्डाचा सुरू होईल वर्ग, त्यावेळेस माझी शाळा सज्ज असेल. म्हणजे हा सगळा शिक्षण क्षेत्राचा वृक्ष आपण वाढवला आणि आता पोद्दारच्या सहकार्याने आपण फलटण तालुक्यात एक फार मोठं शैक्षणिक इंग्लिश माध्यमातलं तयार करत आहात. ही सगळी पिढी घडवत असताना, सहकारातले कार्यकर्ते घडवत असताना आपण श्रीराम बाजारमध्ये संचालक झालात. श्रीराम बाजार हा हनुमंतराव पवारांनी सुरू केलेला होता आणि त्याला असं लोक म्हणतात, कार्यकर्ते म्हणतात की तुम्ही जेव्हा श्रीराम बाजारमध्ये संचालक म्हणून गेलात तेव्हा श्रीराम बाजारचा विकास हा अधिक चांगल्या पद्धतीनं होत गेला. आपली त्याबाबत काय कल्पना आहे? खरी गोष्ट आहे. अण्णांनी संधी दिली श्रीराम बाजारमध्ये संचालक म्हणून काम करायची आणि मग माझ्या कल्पकतेमुळं मी कामाला सुरुवात केली. बाजारचं चित्र त्यावेळेस असं होतं की 1 लाख, 1.5 लाख, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख असं फायदा दरवर्षी मिळायचा. त्यावेळेस मी ठरवलं की आपल्याकडे सद्गुरू पतसंस्थेची स्थापना आपण केलेली आहे आणि आपल्याकडे फंड आहे. तो फंड जर आपण श्रीराम बाजारला दिला डिपॉझिटच्या स्वरूपात तर श्रीराम बाजार मोठ्या प्रमाणात CD घेऊ शकेल. CDचा अर्थ असा की तुम्ही जेव्हा माल खरेदी करता तेव्हा तुम्ही जे 1 लाखाचा माल घेतला तर रोख पेमेंट दिलं तर 2% डिस्काउंट मिळतो. आणि अशा पद्धतीने त्या वर्षा मी त्यांना 50 लाख रुपये डिपॉझिट दिलं. ते पैसे फिरत त्या वर्षी संस्थेला 15-16 लाख रुपये फायदा झाला आणि नंतर ते चित्र डिस्काउंटचं तसंच चालू राहिलं आणि मग आज संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे. आता संस्थेला 1-2 कोटी रुपये फायदा होतो. फायदा तसा हा फार मोठा आहे असं नाही.
शेवटी एवढी मोठी सहकारी संस्था आणि त्याचा जर विचार केला तर 80 कोटीची विक्री आणि त्याला फायदा मिळतो किती, तर 2 कोटी रुपये. म्हणजे 2% सुद्धा मार्जिन तुम्हाला पुरेसं मिळत नाही असं आपण धरूया थोड्या वेळ. परंतु त्यातलेही पैसे आपण कामगारांना बोनस म्हणून देतो. 40-40, 50-50 लाख कामगारांना आपण इन्सेंटिव्ह म्हणून दिलेले आहेत आणि लोकांना आपण बोनसही दिलेला आहे 20% अशा पद्धतीनं पैसे कमवणे हे उद्दिष्ट न ठेवता या तालुक्यामधील लोकांना चांगल्या पद्धतीचा माल मिळावा, तालुक्यातली ग्रामीण भागातली स्त्री फलटणमध्ये यावी, बाजारमध्ये यावी, गटोळं बांधून डोक्यावर घेऊन ती जावी, हे अण्णांचं स्वप्न होतं आणि ते पुरं करण्याचं काम मी सातत्याने अण्णांच्या पश्चात गेली 25-30 वर्ष करायचा प्रयत्न करतोय. हा ग्राहक क्षेत्रामध्ये हे आपलं काम अतिशय उल्लेखनीय आहे. आज फलटणमध्ये तुम्ही ज्या वेळेला सद्गुरू हरिभाऊ महाराज पतसंस्था सुरू केली त्याच्या आधी फलटणमध्ये काही सहकारी बँका होत्या, काही राष्ट्रीयकृत बँका होत्या, पण त्यांचे अनुभव आपल्याला कसे आले होते म्हणून आपल्याला ही पतसंस्था काढावीशी वाटली. अच्छा. खरं तर 81 सालची ती गोष्ट आहे. मी हॉटेल व्यवसायात उतरल्यानंतर स्टेट बँकेत गेलो. त्यावेळेस इथं पाठक नावाचे एक अधिकारी होते, ब्रँच मॅनेजर. उपळेकर ज्ञानेश्वर मंदिरात शेजारीच ती बँक होती. त्यांना जाऊन मी भेटलो आणि सांगितलं की मला वडिलोपार्जित धंद्यात रिनोव्हेशन करायचे, मला एक 5,000 रुपये कर्ज पाहिजे. फक्त 5,000. तेही बॉम्बे फर्निचरला चेक द्यायचा होता. त्यांनी टेबल खुर्च्या केलेल्या होत्या आणि ते पैसे त्यांना द्यायचे होते, मला बाकी कामाला वापरायचे नव्हते. परंतु त्या ब्रँच मॅनेजरने, त्यांचा दोष नाही आहे, त्यावेळेस माझ्याकडं काहीही नव्हतं. माझ्याकडे बघितलं तर कोणी मला 1,000 रुपये सुद्धा कर्ज देणार नाही. अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक किस्से आहेत. परंतु त्या गोष्टीमध्ये मला असं जाणवलं की मला पैसे मिळत नाहीत आणि कमीत कमी 40-50 हेलपाटे मारले तरी येतो देतो अशी उत्तरं मिळाली. शेवटी मी एक दिवस चिडून त्या अधिकाऱ्याला म्हणालो, साहेब तुम्ही एखाद्या तरुणाची एवढी टिंगल करू नका हो. तुम्हाला द्यायचे असेल तर पैसे द्या, द्यायचे नसेल तर देऊ नका. आणि हे ऐकल्यानंतर तो अधिकारी ताड दिवशी उठला, चला म्हणला. मी त्यांच्या मोटरसायकलला बसलो, आम्ही हॉटेलला गेलो. त्यावेळेस डॅडी आमच्या हॉटेलमध्ये गुलमोरमध्ये बसलेले होते. त्यावेळेची विक्री तशीच होती, 25-30 रुपये विक्रीमध्ये डोक्यावरनं पाणी. आणि ते सगळं बघितलं, वह्या बघितल्या, उधाऱ्या बघितल्या, टर्नओव्हर बघितला आणि त्यांनी सांगितलं मी तुम्हाला पैसे देणार आहे. आणि डॅडींच्या जवळ आले आणि त्यांनी सांगितलं, कॅप्टन साहेब मी पैसे तुम्हाला 5,000 रुपये देतो आहे, पण हे मी तुमच्याकडे बघून देत नाही, तुमच्या कर्तृत्वानं मुलाकडे बघून देतो आहे. त्यात जोश आहे, त्यात हिंमत आहे, जिद्द आहे, तो निश्चितपणे काहीतरी करेल म्हणून मी आज 5,000 रुपये कर्ज मंजूर केलेलं आहे. एवढंच सांगण्यासाठी मी तुमच्या इथं आलो आहे. आणि मग मला ते 5,000 मिळाले. पण मनात असा विचार आला की आपल्यासारख्या तरुणाला इतके दिवस जातात पैसे गोळा करण्यासाठी, उभं राहण्यासाठी, मग आपणच का एखादी फायनान्शियल इन्स्टिट्यूट उभी करू नये. आणि त्यामधून मी कामाला लागलो आणि सद्गुरू पतसंस्थेची मी निर्मिती केली. आता कार्यकर्ते किंवा तुमच्या परिवारातले मित्र परिवारामध्ये असं बोललं जातं की 5,000चं कर्ज मागताना जर एखाद्या तरुण कार्यकर्त्याला एवढे हेलपाटे घालावे लागत असतील तर आजची घडी अशी आहे की आज दिलीपसिंह भोसले 5 मिनिटामध्ये 5 कोटी रुपये कर्ज देऊ शकतात. हे कसं काय शक्य झालं? सद्गुरू पतसंस्थेमध्ये ती मर्यादा नव्हती. परंतु नंतरच्या काळामध्ये मी महाराजा मल्टीस्टेटची स्थापना केली. ज्या मल्टीस्टेटला केंद्रीय गव्हर्नमेंटकडनं सगळा सपोर्ट आहे, त्याची मान्यता, त्यांचा लायसन आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला 30-35 प्रकारचे धंदे बिझनेस करता येतात आणि 2 लिमिट्स तुम्हाला कर्ज वाटायला. आणि शेअर कॅपिटल गोळा केला आणि कामाला सुरुवात झाली. मला वाटतं ही कल्पना आदरणीय पवार साहेबांच्या असेल, त्यावेळेस ते शेती मंत्री होते, 2002 सालची गोष्ट आहे. आणि नंतर मला उशीर झाला तरीसुद्धा संस्था सुरू करायला आणि 2011ला मी मल्टीस्टेटची स्थापना केली. स्थापना केल्यानंतर लोकांनी रिस्पॉन्स दिला, ठेवीचे दर चांगले होते, पैसे देत गेलो मी लोकांना, तरुण यायला लागले, उद्योजक यायला लागले. माझ्या माहितीप्रमाणे फलटणमध्ये कमीत कमी 25 ते 28 बिल्डर हे मी उभे केले, त्यांना मदती दिल्या, त्यांना पायावर उभं केलं आणि ते आज नावावर रुपाला आले. अनेक नावं आहेत, पण नाव घेण्याची मला आवश्यकता वाटत नाही. परंतु निश्चितपणे तरुणांना उभं करायचं काम मी केलं
त्याहीपेक्षा काम जे 10% व्याजामध्ये अडकलेले आहेत खाजगी सावकारीमध्ये, त्याही लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सातत्याने प्रामाणिकपणे मी केला. आणि खरंच लोकांना हे काम करत असताना लोकांचा विश्वास माझ्यावर वाढत गेला. करोडो रुपये लोकांनी ठेवले आणि बघता बघता 200 कोटीपर्यंतच्या ठेवी माझ्याकडे आल्या. आणि त्यामधून मी आज प्रामाणिकपणे काम उभं करतोय. आणि त्यातूनच आज महाराजा ऐकवान नावाची इमारत या फलटण शहराच्या वैभवात भर घालणारी उभं करण्यात मला सद्गुरू बाबांचे आशीर्वाद मिळाले. आणि त्यामुळे हे काम मी उभं करू शकलो, ही तितकीच सत्य गोष्ट. म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमधून फलटणमधल्या तरुणांच्या हाताला काम, उद्योजकांच्या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम आपण केलं. नगर परिषदेच्या माध्यमातून आपण ठिकठिकाणी शहरामध्ये काही सुधारणा केल्यात. हे सगळं झाल्यानंतर आपल्या संस्था पारदर्शक पद्धतीनं चालवल्या जात असताना आपला ड्रीम जे होतं सहकारातलं उद्दिष्ट, त्याच्यामध्ये अण्णांनी स्थापन केलेली एखादी संस्था बंद पडत असेल तर आपल्याला निश्चित यातना होत होत्या. त्यामुळे अण्णांनी स्थापन केलेली शिवनेरी कुक्कुटपालन संस्था अशाच अवस्थेमध्ये आलेली असताना आपला स्पर्श त्या संस्थेला झाला आणि आपण त्याची ऊर्जितावस्था आणली. त्याबद्दल आपण काय सांगाल? शिवनेरी कुक्कुटपालन संस्था, ज्याचं नाव अण्णांच्या निधनानंतर मी सहकार मनसे हनुमंतराव पवार कुक्कुटपालन संस्थेचं नाव ठेवलेलं आहे. त्यावेळेस मला वाटते आदरणीय आबासाहेब त्यांचे भाऊ थोरले हे चेअरमन होते किंवा दीपक पाटणकर असतील. मी त्यांना जाऊन भेटलो. त्या संस्थेची परिस्थिती अत्यंत वाईट होती. संस्थेला लाखो रुपयाचं देणं होतं. 6 महिने संस्था बंद पडलेली होते. एकही पक्षी नव्हता. मी त्यांना सांगितलं, ही संस्था 1900मध्ये निघण्यापेक्षा तुम्ही मला संधी द्या. मी तुमच्या दारापर्यंत कोणीही सावकार येऊन देणार नाही, कोणीही मागत करी तुमच्या दारात येणार नाही. अशा पद्धतीचं काम करेन आणि सर्व जबाबदारी मी स्वीकारतो आणि तुम्ही ती जबाबदारी मला द्या. त्याप्रमाणे ते ऐकल्यानंतर आबांनी 1 महिन्याभरात निर्णय घेतला आणि सर्व संस्था आहे अशी माझ्या ताब्यात दिली. सर्व डायरेक्टर बोर्ड बदलले मी आणि फुल स्पीडने कामाला लागलो. कामाला लागल्यानंतर त्या पोल्ट्रीमध्ये 2च वर्षात मी सगळे पैसे फेडले. पण 3ऱ्या वर्षी एकदम मोठ्या प्रमाणामध्ये बर्ड फ्लू आला आणि अंड बनवायला खर्च त्यावेळेस येत होता ₹1.5 आणि अंड मार्केटला 25 पैशासुद्धा विकलं जात नव्हतं. अशा परिस्थितीत काय करायचं? आणि म्हणून मी मोठ्या प्रमाणामध्ये पक्षी काढून टाकायचा निर्णय घेतला आणि जवळजवळ तिथली कॅपॅसिटी 30,000 पक्ष्यांची. त्यामधल्या जवळजवळ 16,000 ते 17,000 पक्षी विमानतळात मोफत लोकांना वाटले आणि सांगितलं, हा पक्षी चांगला आहे, मला परवडत नाही म्हणून मी विकतोय. आणि लोकांनीही ते पक्षी नेले. महत्त्वाची गोष्ट, संस्थेने 2-2, 5-5 पक्षी दिले, पण कापणाऱ्यांनी मात्र 50-50 रुपये त्यावेळेस कमवले. ही त्याची अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती. मला आठवतं आहे की त्यावेळेला पत्रकार आणि काही सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते यांनी तुमच्यावर अशी एक कोटी केली होती की वेगवेगळे दिवस आपण पाहतो, विद्यार्थी दिन, शिक्षक दिन, अमकं, पण दिलीपरावांनी कोंबडी डे म्हणून फलटणमध्ये केला आणि सगळ्यांना कोंबड्या देऊन टाकल्या. त्याचा हा किस्सा आहे. करेक्ट. आता हे सगळं करत असताना समाजाच्या नाही, त्या पुढची गोष्ट आहे महत्त्वाची. आज ती पोल्ट्री महाराष्ट्र शासनाने 2दा पुरस्कार दिलेत. एकदा सहकार भूषण म्हणून पुरस्कार दिलेला आहे, एकदा सहकार आता सहकार रत्न किंवा सहकार महर्षी या पुरस्कारासाठी त्याचं रेकमेंडेशन झालेलं आहे. अशा पद्धतीचं अत्यंत चांगलं काम, एक आदर्श पोल्ट्री पश्चिम महाराष्ट्रातली आपण उभी करण्यात यशस्वी झालं आहे. तुम्ही आलांत जर पाहिलं तर असणारी इमारत, असणारे पिंजरे, असणाऱ्या शेड्स आणि असणारा सर्व निसर्ग, जवळजवळ 1000 झाडं त्या 7 ते 8 एकरामध्ये लावलेली आहेत आणि असा सुंदर परिसर आपण तिथं बनवलेला आहे. हेही काम करण्याला मला मी निमित्त मात्र आहे. निश्चितपणे हरिबाबा महाराजांच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी. अशा रीतीनं सहकार, कृषी, ग्राहक, शिक्षण याच्यामध्ये काम करत असताना शहरातल्या महिलासुद्धा स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत किंवा महिलांनासुद्धा व्यक्त व्हायला कुठंतरी एखादा व्यासपीठ मिळालं पाहिजे. यासाठी आपण विचार करत होतात हे नक्कीच. मग ते कशी काय प्रक्रिया सुरू झाली? मी विचार करत असताना अण्णांनी त्या दरम्यानमध्ये एकदा मला घेऊन ते कोल्हापूरला गेले होते आणि कोल्हापूरला स्वयंसिद्धा नावाची एक संस्था बघितली
आणि ती बघितल्यानंतर अण्णांनी संस्था रजिस्टर केली त्या नावाने आणि त्याचं काम त्यांना चालू करायचं होतं, पण अण्णांना ते करता आलं नाही त्यांच्या व्यापामुळं, मोठ्या व्यापामुळं. आणि एक दिवस त्यांनी ते सर्व कागदपत्र आणली आणि मधुबालांच्या पुढे ठेवली आणि सांगितलं, मधुबाला आता तू हे काम करू शकशील सहकारातलं महिलांसाठी. आणि मग ती कागदपत्र घेऊन आम्ही स्वयंसिद्धा महिला औद्योगिक संस्था स्थापन केली, नंतर स्वयंसिद्धा महिला पतसंस्था स्थापन केली, स्वयंसिद्धा महिला कल्चरल ग्रुप स्थापन केला. अशा पद्धतीने 2-3 संस्थेमध्ये मार्फत या महिला फलटण शहरामधील तालुक्यामधील महिलांना नवीन नवीन मार्ग, नवीन नवीन व्यासपीठ उभं करून द्यायचा प्रयत्न केला. म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये आपली घोडदौड चालू असताना फलटणची एक भूक होती, की सांस्कृतिक भूक, की फलटणला मोठमोठी नाटकं यावीत, फलटणला मोठमोठे कलाकार यावेत, फलटणला मोठमोठ्या क्षेत्रातील लोक यावेत आणि त्यांचं मार्गदर्शन फलटणला मिळावं. पण यासाठी अशी काही मध्यवर्ती यंत्रणा त्या काळामध्ये फलटणला नव्हती. त्या काळामध्ये आपण फलटण फेस्टिवल सुरू करून लोकांची ती सांस्कृतिक भूक भागवलीत, की ज्याची तुलना पुण्याच्या फेस्टिवलशी केली जात होती. त्याबद्दल काय सांगाल? खरी गोष्ट आहे. पुणा फेस्टिवल पाहूनच आम्ही भारावून गेलो आणि मग पुणा फेस्टिवलची प्रेरणा घेऊन आम्ही ठरवलं फलटण फेस्टिवल आपण साजरा करायचा. आणि त्या पद्धतीने पहिला फेस्टिवल आम्ही राजवाड्यापाशी सुरू केला, राम मंदिराच्या पुढे. नंतरचा फेस्टिवल आम्ही मुदुजी क्लबच्या ग्राउंडवर केला आणि नंतरचा फेस्टिवल आम्ही विमानतळाजवळ केला आणि लास्टचा फेस्टिवल आम्ही घोडसली मैदानावर मोठ्या प्रमाणात केला. तो स्वयंसिद्धा कल्चरल ग्रुपच्या नावावर केला, स्वयंसिद्धा महोत्सव म्हणून केला. अशा पद्धतीने स्वयंसिद्धा फेस्टिवल असं काम उभं करायचा प्रयत्न केला. पण दुर्दैवानं फलटणकरांनी आता ज्यांच्या हातात संपूर्ण सत्ता आहेत, ग्राउंड्स आहेत, त्यांनी ह्या सर्व जागा कल्चरल ग्रुपला देण्यासाठी बंद केल्या. आणि त्यामुळं मनात असूनही मला फलटण फेस्टिवल परत सुरू करता आला नाही. ही शोकांतिका आहे. ज्या दिवशी मला योग्य जागा मिळेल तेव्हा पुन्हा फलटणकरांसाठी मी स्वयंसिद्धा फेस्टिवल फलटण फेस्टिवल हा उभा केल्याशिवाय मी राहणार नाही. पायासाहेब, मगासपासून झालेल्या सगळ्या चर्चेचा उद्देश एकच होता, की फलटण शहराच्या विकासाचं एक स्वप्न घेऊन आपण काम करत होता. मी आत्ता मगाशी सांगितल्याप्रमाणे सांस्कृतिक भूक फलटण शहराची होती. त्यासाठी आपण सांस्कृतिक भवन बांधलं, परंतु दुर्दैवानं त्या सांस्कृतिक भवनमध्ये काही चांगले कार्यक्रम काही पुढे होऊ शकले नाहीत. ते आपण फलटण फेस्टिवलच्या माध्यमातून लोकांना देण्याचा प्रयत्न केला. असंच आणखी एक क्षेत्र असं आहे की साहित्य क्षेत्र, की ज्या ठिकाणी अनेक लोकांना अनेक मोठमोठे साहित्यिक, विचारवंत यांचे व्याख्यानं ऐकणं यासाठी बाहेर जायला लागायचं. कधी बारामतीला जायला लागायचं, कधी पुण्याला जायला लागायचं. परंतु फलटणमध्ये जी महाराष्ट्र साहित्य परिषद काम करत होते त्या शाखेला पाठबळ देऊन आपण काही नव्या व्हिजनने त्या संस्थेमध्ये काम करायला सुरुवात केली. त्याबद्दल आपण काय सांगा? 2012च्या दरम्यानलीच गोष्ट आहे ती. चव्हाण साहेबांची शताब्दी, यशवंतराव चव्हाणांच्या जन्मशताब्दीनिमित्त आपण एकत्र येऊन आम्ही कामाला सुरुवात केली आणि पवार साहेबांची सहकार्य मोठं झालं आणि ते साहित्य संमेलन फलटणकरांना फलटणच्या इतिहासात प्रथम आपण दाखवलं आणि ते इतकं सुंदर झालं की त्यानंतर ते सातत्याने यशवंतराव चव्हाण साहित्य संमेलन म्हणून आम्ही करायचा प्रयत्न करतोय आणि दरवर्षी करायचा प्रयत्न आम्ही करतोय. 14 वर्ष झाली. 14 वर्ष आपण आज करतोय त्याला. आणि राहिला प्रश्न सांस्कृतिक भवनच्या बाबतीमध्ये, खरंच मी नगराध्यक्ष असताना श्रीमंत शिवाजीराजेंच्या हस्ते भूमिपूजन झालेलं आणि उद्घाटन झालेलं सांस्कृतिक भवन होतं. अत्यंत सुंदर बनवलं होतं. काही कार्यक्रम झाले, काही ॲक्टिव्हिटीज त्यात झाल्या, पण नंतरच्या काळामध्ये ते सातत्याने 30 वर्ष जवळजवळ बंद पडले. 30 वर्षामध्ये त्याचा काहीही उपयोग होत नाही असं चित्र आज बघायला मिळतंय. पण एक आनंदाची गोष्ट आता नुकतीच कळली की रणजितदादांनी सांस्कृतिक भवनसाठी काही मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे आणि नवीन सांस्कृतिक भवन बांधायचं आता त्यांनी मानसर असल्या त्याप्रमाणे त्या कामाला सुरुवात होते. अर्थात रणजितदादा खासदार होते, त्यांचे वाढलेले मोदी साहेबांचे संबंध, फडणवीसांचे संबंध, यामुळं अनेक कामं त्यांनी करून आणली. रेल्वे प्रत्यक्षात
इंदोरापासून सुरुवात झाली ती इम्प्लिमेंटेशन रणजितदादांनी केलं, ती बारामतीला पोचवायचं काम रणजितदादांनी केलं, पंढरपूरपर्यंत न्यायचं कामसुद्धा आणि मंजुरी दादांनी त्याला आणली. म्हणजे रेल्वेच्या बाबतीमध्ये खूप छान झालं. सगळे रस्ते फलटणच्या चौफेर रस्ते चांगले झालेले आहेत, काँक्रीटचे झालेले आहेत आणि शहर मात्र अत्यंत वाईट परिस्थिती आहे. शहराच्या बाहेर जाताना उत्तम रस्ते आहेत, हो, परंतु शहरात येताना आज रस्त्याची अवस्था काही चांगली नाही राहिलेली. खड्ड्यांचं साम्राज्य, हे फलटणचं साम्राज्य, अशा पद्धतीचं एक चित्र बाहेरच्या लोकांच्या मनामध्ये बघायला मिळतं. आता त्या अर्थाने आपण काम करत असताना जेव्हा नगराध्यक्षपदाची निवडणूक आपण 2001ला लढवली, तेव्हा आपल्या मनामध्ये हे फलटण शहर कसं असावं, फलटण शहराची पुढची 50 वर्षाची दिशा कशी असावी, असा एक रोड मॅप किंवा असा एक व्हिजन आपण त्यावेळेला मनामध्ये घेतलेली होती. दुर्दैवाने आपण पराभूत झालात, नंतर आपण काही राजकारणापासून बाजूला गेलात आणि पुन्हा आता आपल्याला जर अशा प्रकारची संधी आली तर आपण फलटणचं व्हिजन कसं ठेवणार आहात? खरं तर तुम्हाला सांगितलं पाय, 2001 साली मी नगरपालिकेची निवडणूक लढलो आणि त्यात माझा पराजय झाला. परंतु एका बाजूला सर्व बलाढ्य शक्ती होती आणि एका बाजूला माझ्यासारखा एक सर्वसामान्य मनुष्य होता. माझ्या पाठीशी लोक होते, नाही असं नाही, त्यांनी मला मदतही केली. श्रीमंत शिवाजीराजे होते, हिंदुराव होते, दादाराजे खडेकर होते, हरिभाऊ निंबाळकर होते, जी.बी. माने वकील होते. आणि या सगळ्यांनी आम्ही लढल्यानंतर काम करत असताना ती सत्ता कशी वापरावी हे अगोदरच आम्हाला ट्रेनिंग मिळालं होतं 86, 87, 88 मध्ये. आणि 2001 मध्ये मी लढल्यानंतर मी पराजित झालो. मी असं ठरवून टाकलं की नाही, आपण आता नगरपालिकेची पायरी चढायची नाही. जोपर्यंत जनादेश होत नाही, जोपर्यंत जनता आपल्याला निवडून देत नाही, जोपर्यंत जनता आपल्याला सांगत नाही, तोपर्यंत नगरपालिकेत पाऊल टाकायचं नाही. आणि एका हेतूनं गेली 25 वर्ष 2001 ते 2025 पर्यंत मी नगरपालिकेत पाऊल ठेवला नाही. अर्थात नगरपालिकेचं माध्यम जरी मी बाजूला केलं असलं तरी मी सहकारात उतरलो आणि सहकाराला पूर्ण वेळ दिला, ताकद दिली आणि एक तालुक्यातला आदर्श सहकार, जिल्ह्यामधला आदर्श सहकार अशी कामं निश्चितपणे उभी केली. आज तुम्हाला सांगताना आनंद वाटतोय की पोल्ट्रीला 2 पुरस्कार मिळाले आहेतच, मी सांगितलं मगाशी. आता मल्टी स्टेटला सुद्धा महाराष्ट्र लेवलची दिंदा पुरस्कार मिळाले. शाळेला मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा हा पुरस्कार मिळाला, 3 लाख रुपये बक्षीस मिळालं. ह्या सर्व गोष्टी असं सांगतात की मी जे काम करायचा प्रयत्न केला, मी माझ्या सहकार्याने मिळून, ते सगळं देखणं सुंदर, आदर्शवत आणि प्रामाणिकपणे काम उभं करायचा प्रयत्न केला आहे. डिव्होशनल मी काम करायचा प्रयत्न केला आणि त्याच भावनेमधून माझ्या कल्पना होत्या की आपल्याला खरं तर या तालुक्यामध्ये सहकाराबरोबर नगरपालिकेतले काम करायला संधी मिळाली असती तर बरं झालं असतं. परंतु करेन, जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा निश्चितपणे मी करेन. माझ्या डोक्यामध्ये खूप कल्पना आहेत अजून. तुम्हाला चित्र बघायला मिळेल की जर मला फलटणकरांची इच्छा असेल आणि त्यांनी जर संधी दिली तर मी, तुम्हाला प्रश्न पडेल, हा आलेला नगराध्यक्ष आहे का एखादा सुपरवायझर म्हणून काम पाहतोय, अशा पद्धतीचं काम उभं करण्याची माझी कल्पना आहे. मला या तालुक्यामध्ये, या शहरामध्ये अत्यंत चांगलं सांस्कृतिक वातावरण तयार करायचं आहे, साहित्यिक वातावरण तयार करायचं आहे, क्रीडात्मक वातावरण तयार करायचं आहे. त्याबरोबर फलटण स्वच्छ, सुंदर, देखणं, आदर्श अशा पद्धतीचं काम मला उभं करायचं आहे. आणि त्याच्या बाबतीतल्या माझ्या कल्पना भरपूर आहेत. कुठलाही एक नया पैशाचा गैरवापर आपल्याला बघायला मिळणार नाही अशा पद्धतीचीच भूमिका घेऊन मी या नवीन भविष्यकाळामध्ये जर मला संधी मिळाली तर त्या पद्धतीचं काम उभं करण्याचं माझा मानस आहे. आता विविध कामाच्या निमित्ताने किंवा विविध सहलीच्या निमित्ताने आपण राज्याच्या बाहेर किंवा राज्यातली मोठी सर्वांग सुंदर अशी शहरं किंवा राज्याच्या बाहेरची काही सुंदर शहरं किंवा परदेशामधली काही सुंदर शहरं पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं ना की त्या तोडीचं आपलं फलटण शहर करण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजे. निश्चितपणे 2000 साली मला जपानला जायला संधी मिळाली होती. श्रीराम बाजारचा डायरेक्टर म्हणून मला जपानच्या मियागी प्रिफेक्चरमध्ये एक कोऑपरेटिव्ह संस्था आहे
ज्या संस्थेचे 10 लाख सभासद आहेत त्यांनी मला इथून बोलून तिकडे नेलं होतं आणि माझ्यासाठी त्यांनी त्या जमान्यात 10 लाख रुपये खर्च केले. जगातलं सर्वात महागडा देश असेल तर जपान आहे. तिथं गेल्यानंतर जे पाहिलं अक्षरशः प्रत्येक गोष्ट चकित होण्यासारखी आहे. त्यांची असणारी ती मेट्रो, त्यांची असणारी सबवे, त्यांचे असणारे रस्ते, त्यांची असणारी शिस्त, सहकारामध्ये असणारं काम. अर्थात आपल्यात आणि त्यांच्यात फरक आहे. त्यांच्याकडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये फास्ट फूडला महत्त्व आहे. स्टोअरमध्ये जर सकाळी एक 50 लाखाचं साहित्य भरलं असेल तर संध्याकाळपर्यंत 40-45 लाखाचं साहित्य खपलेलं असतं. आपल्याकडे ते चित्र नाही. आपल्याकडे ग्रोसरी खपते, आपल्याकडे फिनिश फूड आपल्याकडं खपतच नाही. सर्व आपापल्या घरी जाऊन ते करतात. पण ह्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर मला जगात खूप ठिकाणी बघायला मिळालं. युरोपला जायला संधी मिळाली, तैवानला जायला संधी मिळाली, मलेशियाला जायला संधी मिळाली, मकावला जायला संधी मिळाली, जेंटिंगला जायला संधी मिळाली, दुबईला जायला संधी मिळाली. त्यानंतर खूप देश आहेत की असे मला पाहायला मिळाले. अजूनही मला काही देश पाहिजेत. आणि जिथं जिथं जाईन तिथे तिथं प्रत्येक वेळी मला असं वाटलं की आपण शहरासाठी आज करू शकत नसू तरी आपल्या शहरासाठी ही गोष्ट असणं गरजेची आहे. ही झाली पाहिजे. हे आपण करायचा प्रयत्न सातत्याने केला आणि मला तशी संधी मिळाली नाही म्हणून मी माझ्यातच परिवर्तन केलं. आपल्या ज्या संस्था आहेत, आपले जे बिझनेस आहेत ते देखणे सुंदर, डिसेंट आणि विथ गुड क्वालिटी मेंटेन करायचा प्रयत्न मी केला. ही दृष्टी मला बाहेर फिरल्यामुळे मिळाली, हे निश्चितच श्रेय आहे. आणि म्हणून मला या शहरामध्ये त्या ज्या कल्पना आहेत काय त्या राबवायची कल्पना आहे माझ्याकडे डोक्यामध्ये आहे आणि त्याला फक्त संधी मिळणं. आपल्या ज्या आहेत आज फलटण शहराची आणि तालुक्याची अशी स्थिती आहे की नव्या नव्या विकासाच्या कल्पना फलटणमध्ये आलेल्या आहेत, यायला लागलेल्या आहेत. उदाहरणार्थ न्यायालय आलेलं आहे आपल्याला, जिल्हा स्तरावरचं जिल्हाधिकाऱ्यांचं अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय इथं आलेलं आहे, RTO ऑफिस इथं आलेलं आहे. म्हणजे अशा अनेक सुधारणा, महामार्ग जे बाहेर झालेले आहेत ते शहरामध्ये आले तर ते तेवढे सुशोभित झाले पाहिजे, ते चौकही सुशोभित झाली पाहिजेत. त्या अशा तऱ्हेने फलटणचं वातावरण बदलायला सुरुवात झालेली आहे. पण एखादा शिल्पकार असा लागतो की प्रत्येक ठिकाणी जाऊन ते स्वतः काम करलं. जसं तुम्ही आज या संस्थेमध्ये पारदर्शक पद्धतीने काम करत असलात तरी अजून सभा असेल तर स्टेज कसं झालं आहे, खुर्च्या कशा मांडल्यात हे अजून आपण बारकाईनं पाहता. म्हणजे कार्यकर्ता म्हणून सतरंजी उचलायला लागलेला कार्यकर्ता नेता झाला तरीसुद्धा खाली जाऊन काम करतो हे आपण दाखवून दिलं. आता अशा पद्धतीचा हा फलटणचा विकास होत असताना सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत, त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे ते मी जाणून घेणार आहे. उदाहरणार्थ शिक्षण आहे, आरोग्य आहे, या क्षेत्रामध्ये अजूनही आपल्या फलटणकरांना काही अपरिहार्य कारणामुळे बाहेर जावं लागतं. त्याबद्दल आपण काय सांगा? प्रथमतः मी मगाशी सांगितले की गोरगरीब लोकांच्यासाठी जे शिक्षण आज महागात झालेले आहे आणि प्रायव्हेट संस्थांमध्ये मुलांना प्रवेश घ्यावा लागतो. खरं तर याबाबतीत आदर्श आपण घेतला पाहिजे दिल्लीचा, की ज्यांनी एवढं सुंदर शिक्षण उभं केलं त्या पद्धतीने त्या धर्तीवर आपण जर करू शकलो नाही केजरीवाल यांनी, तरी आपण आज या असणाऱ्या शाळा डेकोरेटिव्ह करू शकतो, सुशोभीकरण करू शकतो, त्या शाळामध्ये मुलांसाठी सर्व सुविधा देऊ शकतो आणि चांगलं शिक्षण देण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. आज ह्या गोष्टी होण्यासारख्या, परंतु आमची मानसिकता निश्चितपणे चांगलं शिक्षण देण्याची आहे, कोणाशी स्पर्धा करण्याची नाही. चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, गाव स्वच्छ असलं पाहिजे, लोकांना गटार ड्रेनेज वगैरे स्वच्छ झाली पाहिजेत, त्याबरोबर गावात पडलेला ढीग, कचरा, माती, राडा रोडा हा पहिला उचलला पाहिजे. मला वाटतं कमीत कमी 4-5 हजार ट्रॉल्या या फलटण शहरात कचऱ्याच्या निमित्ताने पडले, दगडाच्या निमित्ताने पडलेल्या आहेत, मातीच्या निमित्ताने पडलेल्या आहेत. या पहिल्या मी रिमूव्ह करेन आणि फलटण स्वच्छ बघायला तुम्हाला मिळेल, ही पहिली गोष्ट होईल. त्याबरोबर जे आहेत नागरिकांना काय लागतं, लाईट लागते, पाणी लागतं आणि स्वच्छता लागते, गटार साफ व्हावे लागतात आणि कचरा वेळेत उचलून जावं लागतं. ह्या मूलभूत गरजा आहेत
आणि ह्या जर आपण देऊ शकलो नाही आणि आजपर्यंत या मिळाल्या नाहीत आणि त्या देण्याचा प्रामुख्याने प्रयत्न मी 100% केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या कल्पना राबवल्या जातील आणि या सर्व गोष्टी फलटणकरांना दिल्या जातील. कारण काय झालं आता विकासाच्या बाबतीमध्ये फलटणला कनेक्टिव्हिटी नावाची जी एक महत्त्वाची बाब असते ती आता खूप सुधारलेली आहे. फलटणला आता रेल्वे आलेली आहे. बारामतीला आपण रेल्वेने कनेक्ट होत आहोत. आपला विमानतळ जर विकसित झाला तर आपण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आणखी जाऊ शकतो. तर ह्या कनेक्टिव्हिटीतून निर्माण होणारा जो विकास आहे त्याची फळं प्रत्यक्षपणे आता फलटणकरांना आतमध्ये मिळण्याची गरज आहे. समजा अशी संधी जर परत आपल्याला आली नगराध्यक्षपदाची तर आपण काय स्वप्न रंगवाल आणि आपला कार्यक्रम काय असेल? पहिली गोष्ट एज्युकेशनच्या बाबतीमध्ये एक जमाना होता आमच्या जेव्हा आम्ही शिकत होतो लहानपणी, तेव्हा बारामतीमधनं, माळेगावमधनं, पंधऱ्यामधनं शेकडो मुलं शिक्षण घेण्यासाठी फलटणला येत होती. आज त्याच्या अगदी उलट चित्र आज तयार झालेलं आहे. हजारो मुलं आज शिक्षण घेण्यासाठी बारामतीला जात आहेत. आणि आपण जर बघितलं तर पूर्व भागात गोखल्याचा जो पूल जोडला गेला त्यामुळं पूर्व भागातले सर्व शेतकरी त्यांचं धान्य व्यवहार सगळे बिझनेस बारामतीला करतात. आणि त्याच्या पुढची गोष्ट आज ते बारामतीत जाऊन राहू लागलेत, फ्लॅट भाड्याने घेतलेत, विकत घेतलेत आणि आपली मुलं घडवायचा प्रयत्न ते करतात, शिकवत आहेत त्यांना. कारण का बारामतीमध्ये आज कुठली फॅकल्टी नाही असं नाही आणि फलटणला मात्र खूप फॅकल्टीची आवश्यकता आहे. खूप कामं करावी लागणार आहेत आणि त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याचं गरजेचं आहे. मी एकटा या सर्व फॅकल्टी उभ्या करण्यासाठी अपुरा आहे. प्रत्येकाने या नेत्यांनी फलटणला प्रयत्न केला पाहिजे. जे आपल्याला शक्य आहे ते उभं करायचं काम केलं पाहिजे अशी माझी धारणा आहे. सहकार्य केलं पाहिजे. सहकार्य केलं पाहिजे. एखादा उभा करत असेल तर त्याला सहकार्य केलं पाहिजे. तर फलटणचा विकास आहे गतीपेक्षा जास्त गतीने. आता दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर फलटणमध्ये शेकडो फ्लॅट पडून आहेत. फलटणच्या रेटमध्ये आणि बारामतीच्या रेटमध्ये प्रचंड तफावत आहे. बारामतीचं मार्केट अत्यंत जोरात आहे. बारामतीच्या एका गल्लीमध्ये असणारी गर्दी अख्ख्या फलटण शहरात मिळून नसते. हे चित्र आपल्याला बघायला मिळते आणि त्याचं श्रेय अजितदादांना आहे. त्याच धर्तीवर फलटणमध्ये दादांनी कामं केलेली आहेत. रणजितदादांनी नाकारताच येणार नाहीत. दिसणारी कामं आहेत. रेल्वे दिसते, बारामतीला जोडलेली दिसते, पंढरपूरचं नियोजन सुरू झालेलं दिसते, तिकडनं आसूवर्ण रोड पार गिरवीपर्यंत काँक्रीटचा जोडलेला आहे. करोडो रुपये खर्च करून कामं चालू आहेत. पालखी रोडचे काम त्यांनी केलेलं आहे. त्याबरोबरच आता सर्व चौक सुशोभीकरणाचं काम दादांनी हातात घेतले. याबरोबर फलटणला सोयीचं व्हावं म्हणून त्यांनी ते डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट फलटणला आलं. ह्याच्या अगोदर ते क्रिमिनल होतं. आता नवीन बेंच पुन्हा मंजूर केला दिवाणी सुद्धा. म्हणजे फलटणकरांना आता सातारा जावं लागणार नाही आणि आता हायकोर्टने बदलून कोल्हापूरला बेंच आले त्यामुळे हायकोर्टासाठी कोल्हापूरला जावं लागेल. एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम दादांच्या हातून हे घडलेलं आहे. आणि त्याबरोबरच दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की फलटणला इतकी देखणी आणि सुंदर पोलीस स्टेशन बांधली आहेत. मला वाटतं सातारा जिल्ह्यात एवढी देखणी आणि सुंदर पोलीस स्टेशन नाही. कॉलनी केली, कॉलनी सुंदर बांधलेली त्यांनी. त्याबरोबरच दादांच्या डोक्यातलं रेव्हेन्यू क्लबचं नवीन निर्माण करायची कल्पना आहे. त्याचं टेंडरही झाले, ते मंजुरी झाले, आता तेही कामाला सुरुवात होईल. आणि त्याबरोबर आता ॲडिशनल SP येत आहेत, ॲडिशनल कलेक्टर येत आहेत, RTO ऑफिस आलं आहे, MH 1153 नंबर आला आपल्याला. त्याप्रमाणे RTOची कामं 5-6 RTO फलटणला आलेले आहेत. अशा पद्धतीने जी कामं गेली 35 वर्षात घडली नाहीत, झाली नाहीत, ती सातत्यानं आज रणजितदादा आणायचं काम करतायत, उभं करायचं काम करतायत आणि त्याला चांगल्या पद्धतीने यश मिळवायचं काम ते करतायत. मला त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. हा सगळा विकास होत असताना अजूनही आपल्या फलटणच्या आरोग्य क्षेत्रामध्ये पेशंट शेवटच्या क्षणाला आला की त्याला बारामती किंवा पुण्याला जायला लागतो. इथले वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर्स अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात, शेवटपर्यंत प्रयत्न करतात. पण जी अत्याधुनिक यंत्रणा आरोग्य यंत्रणेसाठी आवश्यक आहे ती फलटणमध्ये नाही. त्याबद्दल आपण काय विचार कराल? खरं तर आता खूप फॅकल्टीज फलटणला आलेल्या आहेत. सर्व क्षेत्रातले एक्सपर्ट्स डॉक्टर MD आले आहेत, MS आले आहेत. आता अर्धा डझन, एक डझन डॉक्टर फलटणला आलेले आहेत. एक माझ्या डोक्यात आजही कल्पना आहे या फलटणसाठी
एक सुसज्ज आणि मोठं हॉस्पिटल ज्याची चेन मोठी असेल ते हॉस्पिटल फलटणमध्ये येणं गरजेचं आहे. कारण का फलटणमधला पेशंट बाहेर गावाला न्यायची गरजच नाही पडली पाहिजे अशा पद्धतीचं काम या फलटण शहरात उभं राहिलं पाहिजे. आणि ते उभं करण्यासाठी मी निश्चितपणे भविष्य काळात त्या दृष्टीने प्रयत्न करणार. सामान्य नागरिकांचा, मध्यमवर्गीय ज्या कुटुंबीय आहेत त्यांच्या मुलाबाळांचा किंवा त्यांचा विकेंड हॉलिडे ज्याला आपण म्हणतो की शनिवार रविवार आहेत, आपण जाऊया आपण कुठंतरी विश्रांतीला वगैरे. आज मध्यम वर्गानं आपल्या फॅमिलीला पाचगणी, महाबळेश्वर किंवा इकडे अगदी उटकमण वगैरे असं कुठं जाणं शक्य होत नाही आर्थिकदृष्ट्या. तर त्या दृष्टीने इतका सगळा विकास फलटणचा होत असताना फलटणमध्ये पर्यटनाचाही विकास झाला पाहिजे. फलटणच्या आजूबाजूचे जे काही स्पॉट्स असतील त्याचाही पर्यटनाच्या दृष्टीने विकास झाला पाहिजे. यासाठी आपण आपलं स्वप्न काय याच्यावर? माझ्या डोक्यात एक 2 कामं आहेत जी मला करायची आणि आता सगळ्या व्यापाराने मी मोकळा झालेला आहे. माझा फुल वेळ मी सामाजिक कामासाठी घालू लागलेलो आहे आणि सहकारासाठी देतोय. मी बिझनेसच्या सर्व जबाबदाऱ्या माझ्या दोन्ही मुलांनी घेतलेल्या आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थानं मला आता वेळ मिळतोय आणि म्हणून मी ठरवलं आहे एक वृद्धाश्रम चांगला फलटणमध्ये उभा राहिला पाहिजे आणि त्याचबरोबर एक कृषी पर्यटन फलटणमध्ये उभं करायचा मानस माझ्या डोक्यात आहे. त्यासाठी फंडिंग आहे, जागाही मिळत आहेत. फक्त मानसिकता आणि त्याबरोबर काम मी एकटा दिलीप भोसले सगळी कामं करू शकत नाही. ज्या लोकांना वाटतं की बाबा मी काम करतो ते काम बरोबर चाललंय, आत्तापर्यंतच्या प्रत्येक कामात लोक जोडले गेले, परंतु अजूनही नवीन काम व्हावं असं लोकांना वाटतं आणि त्या कामाला निश्चितपणे माझं पूर्ण सहकार्य राहील. फलटणमध्ये जे असेल, जी चळवळ असेल त्या प्रत्येक चळवळीला, चांगल्या कामाला निश्चितपणे नगरपालिकेच्या माध्यमामधून सोडाच, संधी मिळो अगर न मिळो, पण आजही माझी ती धारणा आहे मी काम करतो, करत राहणार आहे आणि जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत समाजासाठी काम करत राहणार आहे याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आता आपला अमृत महोत्सव यावर्षी संपन्न होतोय. या अमृत महोत्सवानिमित्त आणि काही वेगळ्या संकल्पना आपल्या आहेत? नाही, अमृत महोत्सवानिमित्त खरं तर यशवंतराव चव्हाण साहित्य संमेलन मी स्पॉन्सरशिप देऊन भरवलं. सातारा जिल्ह्याच्या बॉडी बिल्डिंग स्पर्धाही भरवल्या आपण. आज बघितलं तर आता 11, 12, 13, 14 ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या भजनी मंडळाच्या स्पर्धा चालू आहेत आणि त्या 4 दिवस चालणार आहेत. म्हणजे याही स्पर्धा प्रथम फलटणला भरतात. रवींद्र, तुम्हाला सांगितलं पाहिजे की या फलटण शहरात ज्या स्पर्धा झाल्या, ज्या स्पर्धा नेहमीच्या रुटीन सोडून आहेत, मग ती बैलगाडी स्पर्धा असेल, कॅनलमध्ये पोहण्याची स्पर्धा असेल, लुना स्पर्धा असेल, मोटरसायकल क्रॉस कंट्री असेल, पतंग स्पर्धा असेल, बॉडी बिल्डिंग स्पर्धा असेल, जे सुचलं ते मी उभं करायचा प्रयत्न केला आणि या फलटणकरांना वेगळं स्टेज निर्माण करून द्यायचा प्रयत्न निश्चितपणे मी केलेला आहे. अजूनही खूप कल्पना डोक्यात, अजूनही काय नवीन स्पर्धा घ्यायचा मानस आहे, परंतु जागा हा फार मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि जेव्हा तो सुटो अगर न सुटू तरी त्याला रेमेडी काढून आपण ह्या गोष्टी परत फलटण फेस्टिवल सकट. तुम्हाला आठवत असेल रवींद्र, पहिला फेस्टिवल झाला, त्या फेस्टिवलमध्ये 15 ॲक्टिव्हिटीज 5 दिवसात मी घेतल्या होत्या. सकाळ, दुपार, रात्री अशा 3 ॲक्टिव्हिटीज असायच्या. 15 ॲक्टिव्हिटीज काही स्पोर्ट्सच्या घेतल्या, काही आध्यात्मिकच्या घेतल्या, काही एंटरटेनमेंट घेतल्या, कल्चरल घेतल्या. अशाच पद्धतीचा फलटणचं नाव लौकिक ज्यांनी बाहेर वाढवलं आहे त्यांना आपण फलटण भूषण पुरस्कारही देत होतो. आज ते केलं आहे मी. फलटणमध्ये ज्यांची नावं आहेत, जी मोठी माणसं होऊन गेली, त्यामध्ये प्राचार्य भोसलेंना पुरस्कार दिलेला आहे, बाबा महाराजांना महाराजांना दिला आहे, बाबा महाराजांना. त्यानंतर श्रीमंत शिवाजीरायांना दिलेला आहे. त्यानंतर ग बाजारे गुरुजींना दिलेला आहे. आणि मला वाटतं अजून मी काही 61 साजरे केले असतील. त्यामध्ये सातत्यानं ज्यांनी समाजासाठी काम केलं, ज्यांनी खरंच लोकांसाठी प्रयत्न केले आणि ज्यांच्याकडं सामाजिक दातृत्व होतं काम करण्याचं, अशापैकी पवनराव क्षीरसागरांचा कार्यक्रम 61चा मी करायचा प्रयत्न केला, VS शेखांचा प्रयत्न मी केला, ग बाजारे गुरुजींचा प्रयत्न केला. असे 3, 4, 5 कार्यक्रम आमचे योग गुरु अण्णा आहेत सावंत म्हणून त्यांचाही केला, त्याबरोबर रायते अण्णांचाही केला.
शेवटी तुमचाही केला रवींद्र. आणि मला असं वाटायला लागलं की काही दिवसांनी बहुतेक 61 कोणाची निघाली की मला फोन येईल. इथपर्यंत समाजात चांगलं काम करणाऱ्या लोकांसाठी मी काम केलं. म्हणजे हे जे सगळं आपण सांस्कृतिक संचित, साहित्यिक संचित, भजन कीर्तन प्रवचन, हे आध्यात्मिक संचित आणि समाजकार्यामध्ये काम करून समाजाचं संचित, सहकारामध्ये काम करून सहकाराचं संचित, अशा सगळ्या क्षेत्रातली पुण्याई आपल्या पाठीशी निश्चितपणे उभी राहील. का आपल्या मनातल्या जे काही स्वप्न असतील त्या स्वप्नांना पाठबळ देण्याचं काम नजीकच्या काळात व्हावं, अशी अमृतमहोत्सवी वाढदिवसांचं आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. नमस्कार. सद्गुरू बाबांच्या चरणी प्रार्थना करतो बस झालं. या शहराची सेवा करण्याची संधी मला मिळावी.